शनिदेव कुष्ट्याच्या रूपाने आले आणि म्हणाले, बाई बाई, माझं सर्व अंग ठणकत आहे. माझ्या अंगाला तेल लाव, ऊन पाण्याने आंघोळ घाल. घरात गेली, 4 तेलाचे थेंब घेतले, त्यांच्या अंगाला तेल लावलं. वाटलेली बी लावून ऊन पाण्याने आंघोळ घातली. भाकरी खाऊ घातली, त्यांचा आत्मा थंड केला. एका परमेश्वरा शनिदेवा, तुमची कहाणी. आटपाट नगर होतं. तिथे एक आपला गरीब ब्राह्मण राहत होता. त्याला 3 सुना होत्या. पावसाळ्याच्या दिवशी तो लवकर उठे, सकाळीच जेवी. लेकी सुनासुद्धा शेतावरती जाई, धाकट्या सुनेला मात्र घरी ठेवी. याप्रमाणे आपल्या नित्यनियमाप्रमाणे तो शेतावरती गेला. जाताना घरी सुनेला सांगितलं, मुली मुली, आज शनिवार आहे, माडीवरती जा. घागरी मडक्यामध्ये काही दाणे पहा, थोडेसे काढ, दळून त्याच्या भाकऱ्या कर. केनी कुरडईची भाजी कर, तेरड्याचं बी वाटून ठेव. सुनेने बरं म्हटलं. माडीवरती दाणे पाहू लागली. अर्ध्या भाकरीपुरते दाणे निघाले, तेवढेच तिने दळले. त्याच्या लहान लहान भाकऱ्या केल्या. केनी कुरडईची भाजी केली, तेरड्या टाकल्याचं बी वाटलं नि सासू सासऱ्यांची वाट पाहत बसली. इतक्यात तिथे शनिदेव कुष्ट्याच्या रूपाने आले आणि म्हणाले, बाई बाई, माझं सर्व अंग ठणकत आहे. माझ्या अंगाला तेल लाव, ऊन पाण्याने आंघोळ घाल. घरात गेली, 4 तेलाचे थेंब घेतले, त्यांच्या अंगाला तेल लावलं. वाटलेली बी लावून ऊन पाण्याने आंघोळ घातली. भाकरी खाऊ घातली, त्यांचा आत्मा थंड केला. तसा कुष्ट्याने तिला आशीर्वाद दिला. तो काय दिला? तुला काही कमी पडणार नाही म्हणून म्हणाला. आपलं उष्ट वळचळीना खोचलं. शनिदेव अदृश्य झाले. काही वेळाने घरी सासू सासरा दीर जावा आल्या. त्यांनी सर्व तयारी उत्तम पाहिली, संतोषी झाली. आपल्या घरात तर काहीच नव्हतं, हे असं कशाने झालं म्हणून आश्चर्य करू लागली. दुसऱ्या शनिवारी ब्राह्मणानं दुसऱ्या सुनेला घरी ठेवलं. सगळी माणसं घेऊन शेतावरती गेला. इकडे काय मौज झाली. शनिदेवांनी मागच्यासारखंच कुष्ट्याचं रूप घेतलं. ब्राह्मणाच्या घरी आले. मागच्यासारखंच मला न्हाऊ घाल, म्हाकू घाल म्हणू लागले. ब्राह्मणाची सून घरी होती. ती त्याच्याशी बोलू लागली, बाबा, आम्ही काय करावं? आमच्याजवळ काही नाही. देव म्हणाले, जे काही असेल त्यातलंच थोडंसं मला दे. ब्राह्मणाच्या सुनेला काही असलं तरी नाहीसं होईल असा त्यांनी शाप दिला नि आपण अंतर्धान पावले. ब्राह्मणाची सून माडीवर गेली. हंडी मडके पाहू लागली. तिला काही सापडलं नाही. संध्याकाळी सासू सासरा घरी आले. सर्व तयारी पाहू लागले. तो त्यांना काहीच दिसेना. मग सुनेला राग भरली. सुनेनं झालेली हकीकत सांगितली. पुढे 3रा शनिवार आला. ब्राह्मणानं 3ऱ्या सुनेला घरी ठेवलं. जेवणाची तयारी चांगली कर म्हणून सांगितलं. आपण उठून शेतावरती गेला. इकडे मागच्यासारखं शनिदेव आले. ब्राह्मणाच्या सुनेला अंगाला तेल लाव म्हणू लागले. तिनं दुसऱ्या जावेसारखंच जबाब दिला. देवांनी तिला पूर्वीसारखा शाप दिला आणि आपण अंतर्धान पावले. पुढं काय झालं? काही वेळानं सासू सासरा घरी आले. जेवणाची तयारी पाहू लागले. तो तिथं काहीच दिसेना. मग त्यांनी सुनेला विचारलं. मागच्यासारखी हकीकत ऐकली. सगळ्यांना त्या दिवशी उपवास घडला. मनात फार खिन्नता झाली. पुढं 4था शनिवार आला. ब्राह्मणानं धाकट्या सुनेला घरी ठेवलं. पहिल्यासारखीच आज्ञा केली आणि आपण निघून शेतावरती गेला. इकडं शनिदेवांनी काय केलं? गलित कुष्ट्याचं रूप धरलं. ब्राह्मणाच्या घरी आला. सुनेला म्हणू लागला, बाई बाई, माझं अंग ठणकत आहे, त्याला थोडंसं तेल लाव. तिने बरं म्हटलं. अंगाला तेल लावलं. ऊन पाण्याने आंघोळ घातली. भाजी भाकर खायला दिली. त्याचा आत्मा थंड केला. तेव्हा देवाने तिला आशीर्वाद दिला. तो काय दिला? असाच तुझाच आत्मा देखील देव थंड करील असं म्हणून आपलं उष्ट वळचळीना खोचलं आणि आपण अंतर्धान पावला. पुढं ब्राह्मणाची सून माडीवर गेली. हंडी मडके पाहू लागली. दाना दाना दृष्टीच पडला. तो काढला. तिने चांगला स्वयंपाक केला आणि सासू सासऱ्यांची वाट पाहत बसली. इतक्यात सासू सासरा तिथे आले. सुनेला विचारू लागले, मुली मुली, आज तू काय केलं? सुनेने सांगितलं. सगळी हकीकत सांगितली. सगळी तयारी केली. न्हायला तेल आहे, टाकल्याची चोखणी आहे, आंघोळीला ऊन पाणी आहे, जेवायला बाजरीची भाकरी आहे, तोंडी लावायला केनी कुरडईची भाजी आहे. सासू सासऱ्यांना खूप आनंद झाला. आपल्या घरात तर काही नव्हतं आणि इतकं सामान कुठून आणलंस म्हणून तिला विचारलं. तिनं कुष्ट्याची हकीकत सांगितली. दिलेला आशीर्वाद सांगितला. सासऱ्याला देखील आनंद झाला.
इतक्यात काय चमत्कार झाला. सासऱ्याची दृष्टी वळचळीना गेली. तिथं काहीतरी खोचलेलं दृष्टीच पडलं. त्यांनी ते सोडून पाहिलं. तो पत्रावळीवरती हिऱ्या मोतींची दृष्टी त्यांना पडली. ते सगळे दृष्टीला दिसू लागले. ते सुनेला दाखवले. ह्याच पत्रावळीवरती तो कुष्टी जेवला होता म्हणून तिने सांगितलं. सासरा म्हणाला, देवाने मुलीला दर्शन दिलं. पुढं दुसऱ्या सुनांना हकीकत विचारली. त्यांनी 2 वेळा आला होता म्हणून सांगितलं. आम्ही त्याला काहीच दिलं नाही. त्याला राग आला. नंतर त्याने तुमच्याजवळ काहीही नसेल म्हणून सांगितलं आणि त्याच दिवशी हाड्या मडक्यामध्ये दाणे नाहीसे झाले, हंड्या मडक्यामधले दाणे नाहीसे झाले. म्हणून 2 शनिवार आपल्याला उपवास घडला. पुढे सासू सासऱ्यांनी शनिदेवाची प्रार्थना केली. मुलीला आशीर्वाद दिला व नेहमी शनिदेवाची पूजा करू लागला. जसा शनिदेव त्यांना प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्हा हो. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. यामधले तात्पर्य असं आहे की कोणी काही मागण्यास आला तर त्याला आपण संतुष्ट करावं. आपल्या इच्छेप्रमाणे त्याला काहीतरी दान करावं. खूप काही नाही पण अगदी थोडंसं का होईना त्याला दान करावं. जय शनिदेव.